नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, कमळी ऋषी आणि राजनने आता ठरवलंच आहे की हे सगळं काही कुणी केलंय, खोटी डेड बॉडी कुणी अरेंज केली, सगळं काही शोधून काढायचं. त्यावर आता राजनला कामिनीवर संशय आलेला असतो. त्यामुळे राजन, कमळी आणि ऋषी या तिघांनी मिळून असा काही ट्रॅप रचला आहे. त्यात पूर्णपणे कामिनी अडकली आहे आणि त्यातच आता राजन आणि सरूची भेट घडून आली. मित्रांनो, आता हे सगळं काही कसं घडणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अन्नपूर्णा आता काहीच बोलत नसल्या कारणाने कमळी तिला सांगायला लागते, आजी तुम्हाला माहितीये का, तुमची नात जिवंत आहे आणि तुमची सून इथेच मुंबईत एका फार्म हाऊसवर आहे. त्यावरती लगेच ऋषी म्हणतो की हो, मला आताच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता. तर मित्रांनो, हा सगळा काही कमळी, ऋषी आणि राजन या तिघांचा प्लॅन असतो. त्या तिघांनी कामिनीला अडकवण्यासाठी हा प्लॅन बनवलेला असतो. कामिनीला ऐकायलाच हवं, त्यामुळे ते हे सगळं काही बोलत असतात. अन्नपूर्णाला म्हणतो, अन्नपूर्णा आजी, अहो तुमची सून फार्म हाऊसवर आहे, मुंबईतच आहे, असा आम्हाला कॉल आलेला आहे. अन्नपूर्णा ताडकन उठली. त्यानंतर सतीश म्हणतो की चल, मी पण तुझ्या सोबत येतो. त्यावरती ऋषी सांगतो की हो, पण त्यांना पोलिसांनी एका फार्म हाऊसवर ठेवलं आहे आणि पोलीस आपल्याला संध्याकाळी बोलवणार आहेत. आता ही गोष्ट ज्या वेळेला कामिनीने ऐकलंय त्यावेळेला मात्र तिला खूप मोठा धक्का बसलाय. अन्नपूर्णा म्हणते की आताच्या आताच चला. आतापर्यंत जी अन्नपूर्णा काहीच बोलत नसते ती अन्नपूर्णा आता पटकन उठली आणि म्हणत असते की नातीचं सत्य जाणून घेण्यासाठी मला आधी सुनेला शोधलं पाहिजे. आताच्या आता त्या फार्म हाऊसवर गाडी काढा. मित्रांनो, ऍक्च्युली सरू तिकडे नाहीच, पण कामिनी ज्या वेळेला तिकडेच जाईल तिकडे तिला रंगेहात पकडायचं असा त्यांचा प्लॅन असतो. पूर्ण लगेच आता फार्म हाऊसवर जायला निघाली. त्यावर ऋषी म्हणतो की आजी आता नाही, पोलिसांनी आपल्याला संध्याकाळी बोलवलंय, त्यांची तब्येत थोडी बरी नाहीये, पोलीस त्यांना डिस्चार्ज घेऊन तिकडे आणणार आहेत. असं म्हटल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते की पण आपण तरी जाऊया ना. त्यावरती कमळी म्हणते की नाही आजी, आपण संध्याकाळी जायचंय, आता सध्या पोलीस आपल्याला काही भेटू देणार नाहीयेत. आता कामिनीने हे सगळं काही ऐकले. कामिनी म्हणते, आता काही झालं तरी मी त्या गौरीला काही सोडणार नाही. आणि ही गोष्ट ऐकल्यामुळे रागिनी आणि अनिका खूपच घाबरलेले असतात. आज जर का काही गडबड झाली तर आपलं काहीच खरं नाहीये. तर कमळी राजनला म्हणत असते की काका, त्यांची तब्येत थोडी बिघडली आहे, हॉस्पिटल मधून पळाल्यात आणि एसटी मध्ये बसून डायरेक्ट कर्जतला गेल्यात आणि तिथेच त्या पोलिसांना सापडल्या. मग पोलीस आधी त्यांची ट्रीटमेंट करतील आणि संध्याकाळपर्यंत फार्म हाऊसवर पोहोचवतील. तेव्हा राजन अन्नपूर्णाला म्हणतो, आई तू कुठे येऊ नकोस, अगं तुझी खूप दगदग झाली आहे, तू इथेच थांब, आराम कर, आम्ही संध्याकाळी जातो आणि गौरीला घेऊन येतो. मग ती घरी आल्यानंतर आपण सविस्तर विचारू की माझी मुलगी कुठे आहे म्हणून. कळतंय का तुला आई, तू त्रास करून घेऊ नकोस, अगं तू त्रास करून घेऊन काहीच होणार नाहीये, असं म्हणत राजनने आता अन्नपूर्णाला समजवले. अन्नपूर्णा म्हणते की राजन, अरे पण मला घेऊन गेला असतात, मी तिला तिथेच विचारलं असतं ना, कुठे माझी नात, तू काय केलंस तिच्या सोबत. मात्र या सगळ्यातून एक चांगली गोष्ट घडून आली. अन्नपूर्णा बोलायला लागली, ती त्या धक्क्यातून बाहेर आली. मात्र इकडे सगळ्यांचे चेहरे पडलेत. रागिनी कामिनीला म्हणत असते की आई आता काय करायचं, जर का ती गौरी तिकडे सापडली तर आपलं काही खरं नाहीये, आपण तरी ते अडकू ना. त्यावरती अनिका म्हणते की ग्रॅनी आजी, मला पोलिसांच्या ताब्यात नाही जायचं, तुम्ही दोघांनी काय गोंधळ घालायचंय ना तो गोंधळ घाला, मी अजिबात तुमच्यामध्ये सामील नाही, मी पोलिसांना सांगून टाकेल, कोणाला मारायची सुपारी दिली नव्हती, काय नव्हती. त्यावरती कामिनी म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझ्या माणसांना सुद्धा पत्ता लागलाय की ती कर्जतला गेली. तर मित्रांनो, इकडे सरू ज्या वेळेला नदीच्या ठिकाणी बसलेली असते त्याच वेळेला तिथे कर्जतची एसटी लागते आणि सरू मात्र त्या कर्जतच्या एसटी मध्ये बसून निघून गेली आहे. तर इकडे कामिनी म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आताच कर्जतला त्या फार्म हाऊसवर जायला निघते आणि तिथेच जाऊन त्या गौरीला गाठून तिला मारून टाकते. पण मित्रांनो, कामिनीला माहिती नाही की हा सगळा तिलाच पकडण्यासाठी ट्रॅप रचला गेला आहे. म्हणून कामिनी कर्जतला जायला सकाळीच निघते. ती म्हणते तुम्ही इकडे लक्ष द्या, इथून कुणी जागचं हल्लं नाही पाहिजे, सगळं काही मी बघून घेते, असं दोघींना सांगून आता कामिनीने काळे कपडे घातलेत, तोंडावरती मुखवटा बांधलाय, जेणेकरून तिला कोणी ओळखू नये आणि या सगळ्यामध्ये तिचं नाव येऊ नये, म्हणून ती तिकडून निघालेली आहे. दुसरीकडे ऋषी कमळीला म्हणतो, कमळी, आमच्या घरी जी साधना मावशी होती ना, त्या साधना मावशीचे कपडे घालून म्हणजे वेश पालटून तू तिकडे बस. त्यावरती कमळी म्हणते की राजन काका, तुम्ही इथून हलू नका,
आणि जर का तुम्ही इथून हल्लात ना तर त्या दोघींना संशय येईल की काहीतरी गडबड आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही इथून हलू नका. तुम्ही इथेच थांबा. मी तिकडे आधी जाऊन बसतो. माझ्यावरती काही त्या कामिनी आजींना डाऊट नाही यायचा, कारण मी हॉस्टेलला आहे असं त्यांना वाटेल. त्या ऋषी सांगतो की मी तुझ्या सेफ्टीसाठी ऑलरेडी तिकडे थांबणार आहे. तर मित्रांनो, कामिनीने असा वेस्ट केलेला आहे. कामिनीने आता काळी साडी नेसलेली आहे, तोंडावरती मुखवटा आणि हातात चाकू. हे सगळं काही वेस्ट पालटून ती त्या फार्म हाऊसवर जाते, जेणेकरून आपल्याला कोणीच ओळखायला नको किंवा आपल्याला कोणीच तिकडे पकडायला नको. म्हणूनच ती तिकडे पोहोचलेली आहे. आणि त्यानंतर तिकडे ऑलरेडी पोहोचलेली आहे ती म्हणजे साधनाचे कपडे घालून आपली कमळी. आणि तिकडे ती वेस्ट पालटून बसलेली आहे. ती साधारण आता पाठमोरी बसली. तिकडे जाऊन बसल्यानंतर कामिनी आता हळूच येते आणि मागून वार करते. तेव्हा मात्र कमळी लगेचच उठते आणि कामिनीला चांगलाच इंगा दाखवते. त्यानंतर कमळीला पाहून कामिनीच्या मात्र पायाखालची जमीन सरकली. आणि तिला आता कळून चुकले की हा खूप मोठा डाव आहे. आपल्याला पकडण्यासाठी यांनी हा ट्रॅप रचलेला आहे. तर दुसरीकडे राजनला पोलिसांचा फोन आलेला असतो. ज्या वेळेला राजनने पोलिसांना कंप्लेंट केलेली असते त्याच वेळेला पोलीस सरूचा शोध घेणं चालू करतात आणि त्यांना कळतं की सरू कर्जतच्या बसमध्ये बसून गेलेली आहे. कर्जतच्या एसटी स्टँड वरून पोलिसांनी तिला पकडून आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. म्हणजे जे शब्द आता कमळीच्या तोंडून बाहेर पडले तेच शब्द खरे ठरले. त्यानंतर राजन पोहोचलाय तो म्हणजे त्या हॉस्पिटलला. राजन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिथून सुद्धा आता सरू पळण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला राजन तिला पकडतो आणि म्हणतो, बस झाला आता हा लपाछपीचा गेम. आता ना माझी सहनशक्ती संपलेली आहे गौरी. अगं गौरी, आम्ही किती त्रासातून जातोय तुला कळतंय का? गौरी अगं, तुला जरी तुझ्या संपत्तीचा हाव नसला तरी पण मला माझ्या मुलीचा आणि बायकोचा हाव आहे ना. तू प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार का करतेस? अगं, आईची अवस्था बघितलीस का तू? इकडे मात्र कमळीने कामिनीला गच्च पकडले. कमळी म्हणते की तुमचा खेळ संपला आता कडवाची. आम्हाला कळलं आहे की त्या माझ्या मागे तुम्हीच आहात. तुम्हाला माहितीये का, तुम्हाला अडकवण्यासाठीच हा आम्ही ट्रॅप रचला होता. कळतंय का तुम्हाला? आम्ही तुम्हाला रंगे हात पकडायला हा खेळ खेळत होतो आणि आमच्या खेळात तुम्ही रंगे हात अडकलेले आहात. आम्ही तुम्हाला पकडण्यासाठीच हा सगळा डाव रचला होता. आम्हाला माहिती होतं की इकडे राजन सरांची बायको गौरी वगैरे कोणी नाहीये, पण आता तुम्ही इकडे याल हे आम्हाला माहिती होतं. आता कामिनी मात्र खूपच घाबरलेली आहे. तोंडावरचा मुखवटा काढण्याआधी आपण पळून जायला हवं असं तिला वाटते. आता सरूला ढकलून देण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे राजनने आता सरूला उचलून घेतले आणि तो सरूला म्हणतो की इथून पळून जाण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाहीये. राजन गौरीला म्हणतो की बोल गौरी, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको. तुला मारायला कोण येत होतं? तुला मारायला कामिनी आत्या येत होती का? खरं खरं सांग, कारण कामिनी आत्याला पोलीस आता पकडायला जाणार आहेत. तुझ्या जीवाला आता काहीच धोका नाहीये. त्यावरती सरू सांगते की हो राजन, कामिनी आत्या पहिल्यापासून माझ्या मागे लागलेले आहेत. कामिनीने 17 वर्षापासून हे सगळं काही केलं आहे आणि म्हणूनच मी तुमच्यापासून लांब आहे. त्यावरती राजन रडायला लागतो आणि म्हणतो, खरंच गौरी, तू किती सोसलंस. माझ्यामुळेच तुला हे सोसावं लागलं. तू कोणाची तरी दुसऱ्याची लग्न केलं असतंस तर कदाचित तुझी ही अशी अवस्था झाली नसती. तर कदाचित तू या सगळ्यामध्ये सुखी आयुष्य जगली असतीस. खरंच मला माफ कर गौरी. माझ्यामुळेच आज ही तुझी अवस्था झालेली आहे. तू मला माफ कर. असं म्हणत राजन आता तिची माफी मागतोय. त्यावरती सरू सांगते की राजन, तुम्ही माफी मागू नका. खरं तर माझ्यामुळेच तुमची ही अशी अवस्था झालेली आहे. माझ्यामुळेच आईंची ही अशी अवस्था झालीये. मला आईंकडे घेऊन चला. त्यावरती राजन म्हणतो की घेऊनच जाणार आहे, पण ज्या मुलीच्या तोंडातून कर्जत हा शब्द बाहेर पडला आणि तू इकडेच होतीस, मला त्याच मुलीला तुला भेटवायचं आहे. तिला सुद्धा वाचवायचं आहे, कारण आता ती कामिनीला पकडायला गेली आहे. राजन सरूला घेऊन गाडीत बसलाय तर इकडे कामिनी तोपर्यंत पळून जाण्याचा प्रयत्न करते. ती कमळीला जोरदार धक्का देते, मागे ढकलते आणि तिला मागे ढकलून ती जोरदार पळण्याचा प्रयत्न करते. कमळीने मात्र तिला गच्च पकडले. कडू आजी, आता कुठे जाऊ नका, कारण पोलीस बाहेर उभे आहेत. पोलीस तुम्हाला पकडायलाच आलेले आहेत. असं म्हणत कमळीने तिच्या तोंडावरचा मास्क काढण्याचा जोरदार प्रयत्न केलाय. आता कामिनी मात्र पूर्णपणे अडकलेली आहे. कमळीने आपला खूप मोठा गेम केलेला आहे हे आता तिला समजलं आहे.
तिच्या हातामध्ये आता काहीच लागलेलं नाहीये, पण आता तिला जेलची हवा खावी लागणार आहे. कमळी लगेचच हातातला चाकू हिसकावून घेते, कामिनीला रंगे हात पकडते. अन्नपूर्णा मात्र आता ठणठणीत बरी झाली आहे. अन्नपूर्णा कामिनीला म्हणते, कामिनी इतके घाणेरडे प्रकार तू करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. अगं इतक्या घाणेरड्या पद्धतीने तू माझ्या नातीच्या आणि मुलीच्या जीवावर उठली होतीस. माझ्या सोन्याच्या आणि नातीच्या जीवावर उठणाऱ्या या कामिनीला आत्ताच्या आता पोलिसांच्या ताब्यात द्या, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कामिनी आता ओरडतच म्हणत असते की मी या सगळ्यामध्ये काहीच केलेलं नाहीये. त्याच वेळेला राजन तिथे सरूला घेऊन येतो आणि सरूने आता सगळी काही गोष्ट सांगितली आहे. सरू म्हणते, मला रागिनी माहिती नाही की ती या सगळ्यामध्ये आहे किंवा नाहीये, पण ती बाई इथे होती आणि याच बाईने मला मारण्याचा प्रयत्न केलाय. रागिनी सुटले, पण आता कामिनी अडकली. राजन आता गौरीला घेऊन घरात एंट्री करतो आणि त्याच वेळेला कमळी तिकडे आली. राजन सराच्या हातामध्ये आपल्या आईला बघून तिला खूप मोठा धक्का बसलाय आणि रुचीला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलाय, कारण ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टी मात्र खूप भयंकर आहेत. रुची म्हणतो साधना मावशी, तर कमळी म्हणते की आई, सगळ्या गोष्टी इतक्या महाभयंकर आहेत की काहीच कळायला मार्ग नाहीये. रुची आता साधना मावशी म्हणून येतो आणि त्याच वेळेला अन्नपूर्णा आता तिकडे आलेली आहे. तर मित्रांनो, आता कामिनीची रवानगी जेलमध्ये झालीये. तर आता खूपच गजब घडत कमळीला आपली आई समजलेली आहे. पण आता या सगळ्यामध्ये आपली आई आपल्याला भेटली जरी असली, कमळी आता या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने रिॲक्ट करणार हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये कळणार आहे. आता त्रिकोणी कुटुंब कसं एकत्र येणार हे पाहणं खूपच रंजक असेल. अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.